हॅलो. आज तुम्हाला डायरेक्ट स्टार्टिंगलाच एवढं रेडी झालेली दिसते, म्हणजेच आज आहे बर्थडे. तर तो कोणाचा? तर माझ्या पमाचा बर्थडे आणि आहे आमची अॅनिव्हर्सरी. तर खूप सारं लेट झालेलं होतं, त्यामुळे ब्लॉग काही स्टार्ट झाला नाही. पूर्ण रेडी झाल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला दाखवत राहते की कशा प्रकारे आमचा आज बर्थडे सेलिब्रेशन होत आहे. आणि झालेलं आहे की गॅसची टंचाई असल्यामुळे आम्ही सगळा स्वयंपाक चुलीवर करतोय नेहमीप्रमाणे. तर तेही मी तुम्हाला दाखवते. चला मग असेच कंटिन्यू राहा. मला बर्थडेचा व्लॉग हा सकाळपासून शूट करायचा होता, पण एवढी कामं होती, त्यात परमची स्कूल सगळं असल्यामुळे व्लॉग हा फायनली संध्याकाळीच शूट करायला सुरुवात झाली. आणि गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही स्वयंपाक हा सगळा चुलीवरच केला, कारण सिलेंडर आता सगळीकडे शॉर्टेज आहे आणि नंबर पण लागत नाहीये, भेटतही नाहीये. आणि माझ्याकडनं एक चूक झालेली आहे की जे मी आमचं सिलेंडर नंबर लावून दुसऱ्याला देऊन दिलेलं आहे, त्यामुळे मला तर खूप काटकसरीने गॅस हा वापरावा लागतोय. मग त्यात बर्थडे आला, अॅनिव्हर्सरी आली, दोघं एकाच दिवशी असल्यामुळे जंगी पार्टी ही होणार नाही असं तर अजिबात होणार नाही. मग त्यानंतर संध्याकाळी आम्ही सुरुवात केली. इथे भाऊ आहे की छान असं बर्थडेचं डेकोरेशन करत होता आणि इकडे स्वयंपाक चालू होता. नेहमीप्रमाणे स्वयंपाक करणारे पण ठरलेलेच असतात आणि बर्थडेचं डेकोरेशन कोण करणारे हे पण ठरलेलंच असतं. मग त्यानंतर इकडे आम्ही भाजी बनवत होतो आणि भाजी पण सगळी झालेलीच होती. तिकडे भाकरीही चालू होत्या आणि भाकरी पण बऱ्यापैकी होतच आलेल्या होत्या. तर बुधवार असल्यामुळे नेहमीप्रमाणे आमच्याकडे नॉनव्हेजच बनलं, कारण बुधवारही होता त्यामुळे झालं. आणि नंतर बर्थडे असू द्या काही असू द्या, डान्स होणार नाही हे तर मुळीच होणार नाही. आणि डान्सची सुरुवात ही आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांपासून होत असते. आणि मग छान लावला आणि गाणे हे सुरू झाले आणि फायनली इकडे डेकोरेशन पण झालं. आणि नंतर दिसला माझा बर्थडे बॉय की जो अजिबात जागेवर नव्हता, इकडे तिकडे तो फिरतच होता. मी त्याला केव्हांच्या ब्लॉग मध्ये घ्यायचं इच्छा करत होती, पण एका ठिकाणी थांबेल तो माझा परम काय. आणि मग परम कसा दिसतोय माझा बर्थडे बॉय नक्की कमेंट करा. मस्त असा ब्लॅक ड्रेस त्याने घातलेला की जो त्याला खूप छान दिसत होता. त्याच्या मावशीच्या कड्यावर त्याचं चाललेलं होतं, काहीतरी कुरू चाललेली. त्यानंतर सुरू झाला आमचा डान्स आणि आम्ही डान्स करणार नाही तर हे शक्यच नाही. आणि ही साडी आहे ती तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करा. ही पण ट्रेंडिंगच साडी आहे की जी मला अवेलेबल झाली आणि ब्लाऊज स्टिच न झाल्यामुळे रेडीमेड ब्लाऊज मी त्याच्यावर विअर केलं. तर साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. आणि खूप लाईट वेट साडी होती ही, की म्हणजे असं वाटलंच नाही की खूप म्हणजे काम करता येत नाहीये किंवा काही जड होतंय असं काहीच नाही. खूप छान अशी साडी मला ती भेटलेली. त्यानंतर आम्ही सगळ्या जावा बहिणी वहिनी सगळ्या जणी आपण मस्त असं डान्स करायला लागलो. त्यानंतर फायनली आले माझे जवळचे लोक की जे माझ्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये सणावाराला हे आमच्याकडे येतात आणि ते आले नाही तर आमचा प्रोग्राम हा कंप्लीट झालाय असं वाटतच नाही. आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही डान्स हा मस्त असा सुरू केलेला. आणि झालं काय होतं काहीच कळायला मार्ग नाही. परम आहे की जो त्याच्या पप्पांना अजिबात सोडत नव्हता, खूप त्रास तो देत होता. म्हणजे त्यांना डान्स करायचा होता तर परम अजिबात त्यांना डान्स करू देत नव्हता. असं काही त्या दिवशी आमचं चाललेलं. आणि मुलांचं ना असंच असतं की जेव्हा काही प्रोग्राम असतो बर्थडे असतो तेव्हा ते खूप त्रास देतात. एक तर मम्मीलाच धरून बसतील नाही तर पप्पांनाच धरून बसतील आणि ते म्हणजे स्वतः एन्जॉय करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही. तर इथे आमच्या पवन भाऊंचा डान्स चालू आहे. कसा वाटतोय आम्हाला नक्की कमेंट करा. आणि डान्समध्ये तर ते एक नंबर आहे, त्यांचा तर कोणी हातच धरू शकत नाही. कुठलंही गाणं असू द्या काहीही असू द्या, डान्स तर लगेच जमतो. म्हणजे डान्स असं त्यांच्या नसानसांमध्ये भरलेला आहे असं म्हणायला पण काही वावगं नाहीये. तर त्यांचा व्हिडिओ वगैरे शूट आम्ही इथं करत होतो आणि ते छान डान्स करतही होते. तर तुम्हाला ऑल ओव्हर व्हिडिओ कसा वाटतोय ना मला नक्की सांगा. आणि त्या दिवशी लाईटचा थोडा प्रॉब्लेम झालेला असं वाटतंय मला की व्हिडिओमध्ये पण असं छान क्लॅरिटी दिसते का नाही काही समजत नाही. इथे आहे शिवायचा मित्र की जो चंदा गाण्यावर नाचत होता आणि छान असं डान्स स्टेप तो करत होता. आम्हाला खूप कौतुक वाटत होतं की शिवायचा फ्रेंड आहे किती छान असा डान्स करत होता. आणि त्याला कंपनी देणार नाही तर असे आमचे पवन भाऊ नाही, त्यांनी पण शेवटी त्याला कंपनी दिलीच आणि दोघांनी छान डान्स परफॉर्मन्स
सादर केला. आणि आमची चिल्लर मंडळी बघा किती छान प्रकारे बसून डान्स बघत होते. त्यानंतर ह्या माझ्या दोघी पुतण्या होत्या की त्यांनाही डान्स हा करायचाच होता. तर सगळे चिल्ले पाल्ले पब्लिक खूप भारी एन्जॉय करत होती. त्यानंतर सुरू झाला आमचा तिघा चौघांचा डान्स की आम्ही तर मागे राहू शकतच नाही ना. तर हा कुठला डान्स आहे मला आता आठवत नाही, 3 पावली डान्स असं काहीतरी म्हणतात, पण मला त्यांनी तेव्हाच सांगितलं आणि आम्ही लगेच शिकलो पण आणि केला पण. तर कसं वाटतंय नक्की नक्की सांगा. आणि खूप दिवसांनी व्लॉग येत आहेत, व्लॉग आपले कंटिन्यू नाही येत हेही मला कळतंय, पण थोडेच दिवस आता एप्रिल लागला की मुलांना स्कूलला सुट्ट्या लागणार आणि त्यानंतर आपले रेग्युलर कंटिन्यू व्लॉग हे येणार आणि तुमच्यासोबत मी कनेक्ट होणार. इथे खूप सारा जोरात डान्स आमचा सुरू झालेला, कारण डान्स नाही केला ना तर आम्हालाही म्हणजे सुचत नाही आणि काय बोलावं आणि काय करावं खरंच काही होत नाही. त्यामुळे जेवण आम्ही 12 वाजता करू, पण पहिले डान्स हा एन्जॉय करू असं काही आमचं आहे. आणि खरंच तुमच्याकडे पण असंच असतं का की पार्टी असू द्या बर्थडे असू द्या की डान्स केल्याविना सेलिब्रेट होत नाही? तर मला नक्की कमेंट करा. आणि पहिले तरी आम्ही एवढे डान्समध्ये नव्हतो, पण आता माहित नाही काही असू द्या आम्हाला स्पीकर हा पाहिजेच. आणि जेव्हापासून हे तिघं चौघं यायला लागलेत ना आम्हालाही डान्स करायला खूप सारा एन्जॉय आलेला आहे आणि इंटरेस्टही आलेला आहे. माझा व्हॉइस स्टॉप झालेला कारण ना परम घरात आहे आणि तो सारखा मध्ये मध्ये येतोय, त्यालाही व्हिडिओ बघायचा आहे, तोही मध्ये मध्ये बोलतोय, त्यामुळे खूप डिस्टर्ब होतंय की मी काय बोलते ना मीच विसरून जातीये. कारण तुम्ही म्हणजे कल्पना करू शकतात की लहान मुलं असल्यावर व्हॉइस ओव्हर देणं खूप कठीण असतं आणि त्यांचा आवाज यायला नको मध्ये हे मला नीट बारकाईने बघायचं असतं, त्यामुळे थोडं मध्ये मध्ये डिस्टर्ब होतंय. चला आपण ब्लॉगकडे वळूया. तर आता इथे सुरू झालेला होता आमच्या पम्माचा बर्थडे आणि पम्माला आणलेला होता त्याच्या पप्पानी थारवाला केक. माझा परम आहे की ज्याला गाडी आणि देव खूप सारी आवड आहे, तो कोणाकडे कुठलंच गिफ्ट मागत नव्हता, पण मला देव आणा असं तो सगळ्यांना सांगत होता. आणि गाडी बापरे म्हणजे इतक्या गाड्या आहेत आणि देव सुद्धा इतके आहेत की तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही, एवढं सारं त्याच्याकडे खजिना आहे. आणि इथे आहे त्याची मावशी त्याच्या काकू सगळ्यांनी ऑक्शन केलं आणि पमाला ओवाळलं. आणि इथे वाजलेले होते तरी 10:15 वाजता केक कटिंग हा होणार होता. आणि माझ्या पमाचा 4था हा बर्थडे होता. पमा माझा 4 वर्षांचा कंप्लीट झालेला आणि यांनी खरं सांगते एवढं छान गिफ्ट आणलेलं आहे माझ्या मुलांना की बापरे, तिथं ते गिफ्ट सोडायचं नावही घेत नाहीये. आणि कलर आणि ड्रॉइंग विचारूच नका किती चाललेले, सगळ्या प्रकारचे शेड सगळ्या प्रकारचे कलर्स त्यांनी तिथे अवेलेबल करून दिलेले आणि गिफ्ट हे दिलेलं. त्यानंतर माझी जवळची लोक आहे की जे आलेली तेही बर्थडेला आलेले आणि त्यांनी माझ्या पम्माला आशीर्वादही दिलेले. आता पण मध्ये परम आलेला, पुन्हा मी व्हॉइस ओव्हर स्टॉप केला. काय करावं यार, हे पोरांचं खरंच समजत नाही. आणि ते सुरू झालेला होता केक कटिंग. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पम्मा, हॅपी बर्थडे टू यू, असं काही ते चालू होतं. आणि छान असा पम्माचा केक कटिंग झाला. त्यात होती आमची अॅनिव्हर्सरी की ती पण सेलिब्रेट होणारच होती, पण माहितीच आहे की घाई खूप होऊन जाते आणि सगळं काही घाईघाईत चाललेलं. आणि छान असं अॅनिव्हर्सरी आणि माझ्या पम्माचा बर्थडे एकाच दिवशी आम्ही सेलिब्रेट केलेला. तर तुम्हाला कसं वाटलंय ना तेही मला नक्की सांगा. मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला वाटेल की रिपीट सांगते की कसं वाटलं, कारण कसं असतं ना की तुम्ही पण मला कमेंट करायची विसरून जातात आणि व्हिडिओमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे किंवा काय चुकलंय तेही तुम्ही सजेस्ट करत नाही. त्यामुळे मला सारखं सांगावं लागतं की तुम्ही मला सांगत चला, जेणेकरून मला माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणाही करता येईल. तर अशा प्रकारे माझ्या पम्माचा बर्थडे छान असा सेलिब्रेट झालेला. सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले, गिफ्ट्स दिलेले आणि उशीर तर खूप झालेला. आणि बरं झालं की त्या दिवशी पाऊस हा आलेला नाही, कारण आमच्याकडे खूप पावसाचं वातावरणही झालेलं होतं आणि हवा पण खूप सुटलेली होती.
तेच एक टेन्शन होतं की जर पाऊस आला तर बस मग काही कल्याणच कल्याण होईल म्हणून. पण तुमच्याकडे पाऊस पडला का मला तेही नक्कीच कमेंट करा. आणि त्यानंतर इथे आमची जेवणं सुरू झालेली आणि जेवणाची एक पंगत उठल्या गेल्यानंतर ब्लॉग हा स्टार्ट झालेला. ॲज युजल कामात राहिल्यामुळे ब्लॉग घेणं हे राहूनच जातं. तर असा काही आमचा संध्याकाळचा बड्डे सेलिब्रेशन झालेला आणि सगळे बड्डे आम्ही टेरेसवरच करतो कारण मोकळं चोकळं आणि गर्दी होत नाही, मुलांनाही खेळायला जागा असते, हे पूर्ण आम्ही विचार करूनच असं काही होतं. आणि एक गिफ्ट आहे की जे मी ओपन करायचं विसरून गेलेली होती. तर मग रात्रीचे बघा 12:15 वाजलेले तेव्हा सगळे पाहुणे मंडळी गेलेली, घरातलं माझं आवरलेलं आणि 12:15 वाजता मला आठवलं की अरे यार मी तर गिफ्टच ओपन केलं नाही की जे मला माझ्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेलं. तर ते गिफ्ट मला खूप आवडलंय. थँक्यू फॉर दिस गिफ्ट. आणि माझाच फोटो छान असा फ्रेम करून मला दिलेला, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभार आहे. तर हे गिफ्ट कसं वाटलंय तेही मला नक्की कमेंट करा. आणि परमने तर त्याच्या दादाने दिलेलं गिफ्ट हे परमने ओपन केलेलं. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.